नमस्कार, आपण पाहतात लोकनाळ न्यूज। एका क्षणात होत्याचं नव्हतं, तळोधी रोडवर काळाचा घाला। चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी नागभीड महामार्ग आज दिनांक 3 मे 2026 रोजी एक हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरला। सोनेवाड परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे। सायंकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू असलेली वर्दळ आणि अचानक झालेला जोरदार धडकेचा आवाज काही क्षणांत सगळं काही बदलून गेलं। भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेला जबर धडकेत तीनही तरुण अक्षरशः उडून ट्रॅव्हल्समध्ये जाऊन आदळले। दृश्य इतकं भीषण होतं की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला। या अपघातात जगदीश नामदेव निवारे वय वर्ष 26 आणि शारदा यादव दुधकुरे वय वर्ष 19 यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या जाण्याने कुटुंबियांचा आधारच हरपला आहे। घरात आनंदाचे क्षण असतानाच आलेल्या या दुःखद वार्तेने परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान पियुष कोहडे हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की 2 जीव वाचवता आले नाहीत। आता या घटनामुळे पुन्हा एकदा बेफिकीर वेग आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष किती घातक ठरू शकतं याचा प्रश्न उपस्थित झाला आहे। ही घटना प्रत्येकासाठी धडा ठरो, सुरक्षित चालवा, जीव वाचवा। लोकनाळ न्यूज, भोजराज नवघडे, नागभीड।